नगराध्यक्ष जयवंत जाधव यांचे कडकडीचे आवाहन। नवापूर शहरात उन्हाचा पारा 43 अंशांवर पोहोचल्याने रंगावली धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे। या कडक उन्हातही नगरपालिका शहराला 2 वेळा पाणी पुरवठा करत आहे। ही सुविधा टिकवून ठेवण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरणे आवश्यक आहे। वाढत्या उष्णतेमुळे जलसाठ्यावर ताण निर्माण झाला असून नागरिकांनी अंगणात पाणी शिंपडणे किंवा वाहने धुण्यासाठी पाण्याचा अपव्यय टाळावा अशी विनंती कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी केली आहे। तांत्रिक अडचणी आणि विजेच्या लपंडावातही पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून भविष्यातील पाणी टंचाई टाळण्यासाठी नागरिकांनी जबाबदारीने सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षांनी पुन्हा एकदा केले आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क। नवापूर शहरातील तमाम माझ्या बंधू भगिनी वडीलधारी मंडळींना पुन्हा मी एक विनंती करतो की सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहे। आपण खूप नशीबवाले आहोत की दर दिवसाला पाणी येत आहे आणि जेवढं पाणी पाहिजे तेवढं मुबलक पाणी देण्याचा प्रयत्न करतात। परंतु उन्हाळ्याचे दिवस आहे, पाण्याची पातळी ही खालावलेली आहे। नदीमध्येही सध्या पाण्याचं स्रोत कमी झालेला आहे। म्हणून एकच सांगेल की इतर शहरामध्ये एक दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे, पण आपल्या नवापूर शहरामध्ये आज तरी ती परिस्थिती नाही आणि आम्ही ती येऊही देणार नाही। दिवसाला पाणी देण्याचा प्रयत्न करू, परंतु उन्हाळ्याचे दिवस असल्याने ऊन एवढं पडतं आहे तर त्यात बोरिंगच्या मोटरी, विहिरीमधील मोटरी हे जळण्याचे प्रमाण वाढलेलं आहे आणि ऊन वारा हे बदलत्या वातावरणामुळे विद्युत तारा या खंडित होत असतात। म्हणून पाण्याचं जो आपण टाईम ठरवलेला आहे तो थोडंसं मागे पुढे होत आहे। तरी एकच विनंती करेल की आपण पाण्याचं प्रमाण कमीत कमी कसं वापरता येईल, म्हणजे जेणेकरून सडा अंगणामध्ये जो टाकतो, गाड्या धुतो ते कमी करावं। एवढ्या 1 ते 1.5 महिना पाण्याचा वापर एकदम जपून करा, हीच माझ्या मायबाप जनतेला करेल। कारण भविष्यात पाण्याशिवाय आपलं हे जीवन नाही आणि पाणी जेवढं जपून वापराल तेवढंच हे जास्त दिवस टिकणार आहे। जास्त पाणी येत आहे म्हणून आपण कसाही वापर करू हे करू नका, एकच परत विनंती करेल। आणि जास्तीत जास्त शहराला पाणी पुरवठा हा कसा देता येईल हा प्रयत्न आमच्या नवापूर नगरपालिकामार्फत पूर्ण आमचं जी नगरसेवक लोकांची टीम आहे ती देण्याचा प्रयत्न करते आणि प्रशासनही करीत आहे। परत आणखी एक विनंती करेल, जर पाण्याचा जो टायमिंग असेल तो चुकत असेल तर तो एक विद्युतमय किंवा पाण्याच्या मोटरी खराब झाल्या असेल तर होत आहे। म्हणून तुम्हीही तेवढं सहकार्य करणं गरजेचं आहे, हीच परत विनंती करेल। परत आपल्याला विनंती करतो की पाणी जपून वापरा, भविष्यात पाण्याशिवाय पर्याय नाही। आणि आपण नवापूर शहराले खूप आपण समाधानी आणि भाग्यशाली आहोत की पाणी हे खूप आहे, मुबलक आहे। परंतु वाढत्या तापमानामुळे हे पाणीचं जे नियोजन येतं थोडंसं चुकत आहे। म्हणून नवापूर नगरपालिकेला, प्रशासनाला आपण सर्वांनी मदत करावी ही विनंती। धन्यवाद।